मंडळी, गुड मॉर्निंग. आणि आज तुम्हाला गाडीमध्ये नवीन चेहरे दिसत आहेत. से हाय धैर्य. येस, आता आम्ही चाललो बाहेर परत. आज आहे नेक्स्ट डे मॉर्निंग 24th. सकाळचे वाजले आहेत आता 9 आणि आम्ही निघालो आहोत. ड्रायव्हिंग सीटवर ॲज युजल भूषण आणि आम्ही तिघच चाललोय, कारण काल यात्रेची खूप गडबड होती, त्यामुळे बाकीचं सगळ्यांना आवरायचं आहे, त्यामुळे बाकी कोण आले नाही. तर आम्ही चाललो आहोत आता बाळू मामाला दर्शन घ्यायला. जे लोक इकडचे असेल त्यांना तर माहीत असेलच, प्लस जे लोक टीव्ही बघतात कलर्स चॅनल, त्यांना माहीत असेल कलर्स चॅनलवर सिरियल पण येते बाळू मामाची. तर आम्ही त्यांचं दर्शन घ्यायला चाललोय. सो तुम्ही चला आमच्या सोबत. आणि आज आपल्या सोबत आहे सीमा आणि धैर्य. तर आम्ही आता मज्जा करणार ना धैर्य. आणि ही आमची मॅडम अनिका. से हाय. अरे वाह, व्हेरी गुड. चला. सो आम्ही गाडी इथे पार्क केले. मंदिराच्या एक्झॅक्ट जवळ इथे ओपन स्पेस आहे समोरच. खूप बाहेरून येताना गाड्या दिसतील, पण तिथे गाडी लावू नका. बाहेरून येताना तुम्हाला दिसतील ब्रिज खाली लावलेल्या गाड्या साईडने, पण ते लावू नका. आतमध्ये थोडा आलं की लेफ्ट मारला की आतमध्ये आहे पार्किंग, व्यवस्थित स्पेस आहे, तिथे पार्क करू शकता गाडी. तर आमचं छान दर्शन झालेलं आहे आणि गर्दी नाही आहे अजिबात. फटाफट जातो आतमध्ये आणि मुखदर्शनच चालू आहे फक्त. आणि नारळ वगैरे आपण जे सगळं घेतो ते सगळं बाहेरच त्यांनी त्याची सोय केली. नारळ ते लोक फोडून देतात. अगरबत्ती लावायलाही तिथेच आहे, कापूर जाळायला. आणि आहे खूप छान आहे मंदिर, स्वच्छ आहे, मोठं बनवलं आहे. आम्ही लास्ट टाइम आले तेव्हा मला वाटतं मी लहान होती, स्कूल टाईममध्ये कधीतरी आलेली, आणि ते एकदम छोटं मंदिर होतं. आता खूप छान मोठं मंदिर बनवलं त्यांनी. इथे राहायची वगैरे सोय पण आहे लोकांना. सो तुम्ही मस्त येऊ शकता, दर्शन घेऊ शकता. छान वाटतं, प्रसन्न. आणि आतमध्ये पण स्वच्छता व्यवस्थित ठेवली आहे, मेंटेन केलेली आहे. आम्ही घरातून निघालेलो तेव्हा 8:30 पावणे वगैरे झालेले.
एक तास वगैरे लागला आम्हाला, 1 सव्वा तास, 10 वाजता ते पोहोचलो होतं. आमचं दर्शन वगैरे पण झालं, 11 वाजलेत. आता आम्ही निघतो आहोत. तर बघूया पुढे काय करायचं ते. लेट्स सी. आम्ही आलो आहोत लंच करायला. ही बघ मॅडम, अनिका लपली माझ्या मागे. आम्ही आलो आहोत गडिंग्लजमध्ये हॉटेल काय मागवलं आपण मेन कोर्स मध्ये. मसाला मी घेतले बटर गार्लिक नान, प्रियंकाने बटर नान आणि पनीर क्रिस्पी खूप छान होतं. अर्निका पण खाते आहे. काजू मसाला पण खूप मस्त आहे. टेस्ट इज रिअली गुड. हारू इकडे हे बघ काय, तिला बसव ना गाडीमध्ये. गाडी बघ, ती बस, ती बघ, ती त्यात बसायची, त्याच्यात बसव. तिला पायाने का जमणार नाही. हे पाहिजेत बस. हे बघ त्याच्यात बस. हे बघ गाडी गाडी गाडी, हे बघ गाडी गाडी बस. हां पाय पुढे ठेव. वाव ये.
छोटं झोपाळा वगैरे पण येते. चप्पल छटकते तर. ती बॉल्स घ्यायला बसते ती. हा तू टाक बॉल टाक. मी टाकतो. आणि का बॉल टाक. अरे वा तू अनिकाकडे दाखवच. 2 मिनिटं रे, व्हिडिओ करते ना. तिकडे बघ मावशीकडे. हा असं बघू नकोस, हा, असं खेळा. अनिकाकडे टाक तू बॉल. हळूच अनिकाला दे हळूच हातात. मग अनिका टाकेल तुझ्याकडे. हा अनिका बॉल टाक. अरे वा. सो आम्ही इथे आलो आहोत वरती किड्स झोन मध्ये. तिथे छोट्या मस्त गाड्या आहेत या लोकांसाठी. छोटासा हॉल प्लस किड्स एरिया हा बँक्वेट हॉल. पण मागे तुम्हाला चेअर्स दिसत असतील. तर बऱ्यापैकी ठीक आहे. 50+ आरामात 50-60 लोकांसाठी आरामशीर आहे हा हॉल. ऍक्च्युली जेवणासाठी पण त्या लोकांनी इथे काउंटर्स ठेवले आहेत, तर सोय होऊ शकते. आणि प्लस किड्स एरिया पण बनवला त्यांनी इथे मस्त. सो इथे अर्निका खेळते आहे अशी बॉल्स सोबत. आणि धैर्य आमचा सगळ्या गाड्या चालवून बघतोय. कुठली आवडली तुला धैर्य? कुठली गाडी आवडली? काय काय आहे ते खेळायला लहान मुलांसाठी. स्वतः तुम्हाला मी थोडासा एक लुक देते काय काय आहे. आता सांग. तो फर्स्ट तर इथे आहे ही मस्त छोटीशी स्लाईड आहे. त्याच्यानंतर हा छोटासा काय म्हणतो ते आपण झोपाळा झुला स्विंग छोटासा आहे. त्याने इथे छोटंसं हे चिल्ड्रन्स केबिन म्हणून बनवलं आहे. इथे आतमध्ये बसून मुलं खेळू शकतात. इथे आमच्या अनिका मॅडम खेळतात बॉल्स सोबत. अरे वा अनिका डान्स कर. ये सो अनिका इज व्हेरी हॅपी. तिला खेळायला मिळाले खूप काही इथे. आणि ह्या अशा भरपूर साऱ्या राईड्स आहेत छोट्या छोट्या. त्याच्यावर स्कूटर आहे, कार आहे, हे छोटंसं सीसॉ आहे, देन ही गाडी आहे. सो मुलांना खूप चांगला ऑप्शन आहे इथे खेळण्यासाठी. आणि ओव्हरऑल ॲम्बियन्स मला खूप आवडलं. नाईटमध्ये पण खूप छान वाटेल ना लाईट्समध्ये. नाईट मध्ये पण खूप मस्त वाटेल. आणि ते लाईट इफेक्ट्स वगैरे पण त्यांनी खूप छान दिलेले आहेत. प्लस खाली जी सिटिंग एरिया आहे तिथे प्रोजेक्टरची सोय आहे. म्हणजे इन केस मॅचेस वगैरे असतील त्याही तुम्हाला इथे येऊन बसून बघता येते. ओव्हरऑल हा गडिंग्लज मधला खूप चांगला ऑप्शन मला वाटला. आणि खूप रिझनेबल आहे. खूप रिझनेबल आहे. इथे स्पीकर्स वगैरे पण दिसत आहेत. इथे सॉंग्स किंवा सगळे अनाउन्समेंट असेल त्याची पण चांगली सोय आहे. सो फूड कसं वाटलं तुला? ओव्हरऑल इट्स व्हेरी गुड. फूड पण खूप छान होतं. फूड पण खूप छान होतं. आणि क्वांटिटी पण चांगली होती ना. बाहेर बसायला टेस्ट पण चांगलं केलेलं आहे. इथे पण सिटिंग एरिया आहे. समोर पण तुम्ही बसू शकता जेव्हा फंक्शन वगैरे असेल तेव्हा. बाहेर बॅल्कनी पण आहे. आणि इथे वरती पण एक डायनिंग दिलंय त्यांनी. आणि वरतून मी तुम्हाला आता ओपन स्पेस दाखवते. वॉशरूम्स वगैरे पण एकदम क्लीन आहेत. सो ओव्हरऑल इट्स गुड एक्सपिरियन्स. जे कोणी गडिंग्लज कोल्हापूरमधले असतील, महागाव हारूर आमच्या गावचे, ते लोक ही प्लेस नक्की एक्सप्लोअर करू शकतात. सो नक्की भेट द्या. अनिका